नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार जे.पी. गावित यांनी दिली आहे। दरम्यान काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली। या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आंदोलकांची फोनवरही चर्चा झाली। मात्र जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीकडून। प्रांजल, सौरभ, आपण जर बघितलं तर आजचा या आदिवासी शेतकरी बांधवांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच म्हणजे खरं तर हा शहरातील मुख्य रस्ता आहे, तिथेच हे सर्व शेतकरी म्हणजे जवळपास 10,000च्या आसपासचे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते रस्त्यावरती अशा प्रकारे ठाण मांडून बसलेले आहेत। इथेच खरं तर त्यांचा मुक्काम देखील बघायला मिळतोय। त्यांच्या खरं तर विविध मागण्या आहेत, म्हणजे शेतजमिनी वन जमिनींचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, ते मार्गी लावावेत असं त्यांचं म्हणणं आहे। 2018 असेल, 2023 असेल, या वर्षी खरं तर त्यांनी पायी लॉंग मार्च देखील काढला होता। सरकारकडून त्यांना आश्वासनं मिळाली होती, मात्र सरकार हे आश्वासनं पाळत नाहीये, त्याची अंमलबजावणी होत नाहीत असा आरोप त्यांच्याकडून केला जात आहे। आपण जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल रात्री देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये आंदोलकांच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलणं देखील झालं होतं। मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन तुम्ही मागे घ्या, आम्ही यावरती तोडगा काढू अशी विनंती देखील केली होती, मात्र आंदोलक ऐकायला तयार नाही आहेत। आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचं ज्या या मोर्चाचं नेतृत्व करताय, आंदोलनाचं नेतृत्व करताय ते जे.पी. गावित यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आपण सध्याची परिस्थिती बघत आहोत, सकाळ झालेली आहे, सर्व आंदोलक जे आहेत ते उठून बसलेले आहेत आणि आज देखील आमच्या मागण्या पूर्ण होतात का याकडे ते लक्ष देऊन आहेत। काही आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। मावशी, कुठले तुम्ही? आम्ही इगतपुरी तालुक्यातून आलेलो आहे, गोटी या गावातून। आमची मागणी एकच आहे की आम्हाला जे तुम्ही राहण्यासाठी वन खात्याचे आम्ही घरामध्ये राहतो, पट्ट्यामध्ये राहतो, ते आमच्या तुम्ही नावावर करा। आम्ही वारंवार यंदा या सरकारला मागणी केलेली, पण हे सरकार फक्त आम्हाला आश्वासन देत आलेलं आहे। आमच्या कोणत्याही मागण्या केलेल्या पुऱ्या केलेल्या नाही। आज 5वा दिवस आहे, काय परिस्थिती? आज 5वा दिवस आहे की आम्ही दिवसभर उन्हातानामध्ये राहतो। आमचे पैसे संपलेले आहेत, कोणाच्या जवळ पैसे राहिलेले नाहीये, लोक उपाशी तापाशी राहते। संध्याकाळची आम्हाला खिचडी येते, त्या खिचडीवर आम्ही पूर्ण दिवस काढत आहे। आम्हाला चहाची सोय नाही, पाण्याचे टँकर तुम्ही फक्त आणून दिले, पण लघवीची सोय नाही। आमचे जातात, आमचे 10 रुपये हे लोक पण घेतात। दिवसातून 10 वेळेस बाई जाती, पण 10 वेळेस ती 100 रुपये दिवसभरातून कुठून आणणार आहे? जर 100 रुपये 150 रुपये रोजाचे हे लोक काम करतायत, यांच्याजवळ पैसा कुठून येणार आहे? सरकारने आमची सोय करावं का? आमची जी मागणी आहे ती आमची मागणी हात जोडून सरकारला विनंती आहे की आम्ही ज्या जागेमध्ये राहतो ते जागा आमच्या नावावर करा, आम्हाला घरकुलं द्या। आमची परिस्थिती येऊन बघा, उघड्यावर संसार आहे लोकांचे, पाण्या पावसामध्ये दरवेळेस बांधतात, दरवेळेस घरं पडतात, दरवर्षी हे लोक पैसा कुठून आणतात? प्रत्येक वेळेस हा सरकार फक्त पैशावाल्यांचं आणि पैशावाल्यांचं मोदी सरकार ऐकत आलेलं आहे। त्यांच्याच मागण्या पूर्ण केलेल्या। आम्ही करायचं काय? नाही तर आम्ही सगळेजण जेलभर आंदोलन करू, नाही तर आम्हाला मरायची तरी तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही मरायला सुद्धा तयार आहे। हात जोडून या सरकारला आमची विनंती आहे का ह्या वेळेस तरी आमचं ऐका। आम्ही 18 पासून मोर्चे काढतो, पायी मुंबईला जातो, आमचे पाय गेले, आमचे घर संसार उघड्यावर पडले, आमच्या नोकऱ्या गेल्या लोकांच्या। या झाडूवाल्या बसलेल्या यांच्या नोकऱ्या ग्रामपंचायतवाले आज त्यांना म्हणतात तुम्ही 4 दिवसापासून 5 दिवसापासून जाऊन बसले, झाडू कोण मारील? हा त्यांना प्रश्न विचारलेला जातोय। आज त्यांच्या जर नोकऱ्या गेल्या, हा सरकार त्यांना नोकरीवर घेईल का? हा सरकारला माझा प्रश्न आहे। आपण बघत आहोत सौरभ की अशा प्रकारे खरं तर त्यांच्या या भावना आहेत। पायी लॉंग मार्च आम्ही काढतोय, तिथे उन्हातानात बसतोय, मात्र आता तरी सरकार आमची दखल घेणार का? अशीच ते मागणी जी आहे ते सरकारकडे करतायत। आता खरं तर मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक आहे, त्या बैठकीत काय तोडगा निघतोय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सौरभ, बरोबर। प्रांजल, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।